लास्ट लेक्चरमध्ये आपण LCM, HCF, मिक्स फ्रॅक्शन, इंडायसेस असे व्हेरियस ॲस्पेक्ट बघितले होते. आता आपल्याला पुढच्या याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट म्हणजे या आपल्या सिरीजमधलं सगळ्यात महत्त्वाचं लेक्चर ते म्हणजे पर्सेंटेज करायचं आहे. आता पर्सेंटेज हा टॉपिक खूप क्रुशल आहे आणि तो आपल्या पूर्ण सिलेबस तसंच आपल्या डे टू डे लाईफच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचा आहे. आता हे लक्षात आहे, काही टॉपिक शिकाल तर 3 भाग खूप महत्त्वाचे असते त्याचे. पहिले असतं नीड, त्याच्यानंतर त्याचे असते डेफिनेशन आणि थर्ड पार्ट असतो सिग्निफिकन्स. हे लक्षात आहे. या जर 3 गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्ही तो टॉपिक एकदम इझिली समजू शकता, व्यवस्थित तुम्हाला उपयोग होईल आणि परीक्षेत तुम्ही परफॉर्मही करू शकता. सर्वात प्रथम बघा की नीड काय, या सब्जेक्टची नीड काय. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये बघितलं, जसं बँक, स्टाफ सिलेक्शन, रेल्वेज आणि अदर सर्व एक्झामला पाहिलं, एक महत्त्वाची गोष्ट दिसेल तुम्हाला की सिम्प्लिफिकेशनचा हा टॉपिक असतो. त्याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 क्वेश्चन हे पर्सेंटेजवर आधारित असतात. त्यानंतर पर्सेंटेज हा टॉपिक आहे तो आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस आहे, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट रेट आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर डेटा इंटरप्रिटेशन आहे. असं करून जवळपास 60 to 70% भाग असा आहे की ज्याच्यावर पर्सेंटेज या टॉपिकचा इफेक्ट होत असतो, म्हणजे त्या टॉपिकचा इम्पॅक्ट होतो. बरोबर. मग त्या दृष्टीने एवढा जर क्रुशल टॉपिक असेल तर त्याला खूप जास्त वेटेज आपण दिलं पाहिजे स्टडीमध्ये. म्हणून याला आपण 2 लेक्चरमध्ये कव्हर अप करणार आहे. नाही, आजच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर इक्विव्हॅलन्स नावाची सिस्टम आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे रेशो सिस्टम ऑफ पर्सेंटेज, या 3 गोष्टी शिकणार आहे. तर सर्वात प्रथम एक्झामच्या दृष्टीने हा खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. जवळपास 60 to 70% भाग हा कव्हर होतो. आता लाईफच्या दृष्टीने बघितलं ना तर आपण बघा इन्कम टॅक्स भरतो, तो पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केला जातो. सेल्स टॅक्स पर्सेंटेजमध्ये असतो. रिसेंट आलेला GST टॅक्स हा पर्सेंटेजमध्ये असतो. प्रॉफिट अँड लॉस पर्सेंटेजमध्ये करतात. कमिशन पर्सेंटेजमध्ये करतात. GDP, इन्फ्लेशन, अशा सगळ्या गोष्टी ना आजकाल ज्या लागणार आहे त्या सर्व पर्सेंटेजमध्ये केल्या जातात. आणि म्हणून पर्सेंटेजचा नॉलेज ज्या व्यक्तीला असताना त्याला त्याचा खूप मोठा उपयोग लाईफमध्ये होतो. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये पर्सेंटेजचं नॉलेज असेल तर तुमच्यासाठी लाईफ प्लॅनिंग खूप सोपं जातं. म्हणून फक्त परीक्षेपुरतंच नाही तर तुम्हाला ऑल अराउंड सगळ्या लाईफच्या दृष्टीने पर्सेंटेज हा क्रुशल टॉपिक आहे. आता आपण बघूया या टॉपिकची गरज म्हणजे नक्की काय आहे. हे बघा, जर 5 स्टुडंट आहे A, B, C, D आणि E. आता पहिल्या स्टुडंटला 1000 मध्ये 650 मार्क्स आहे. लक्षात हे आहे टोटल मार्क्स आणि आहे रिसिव्ड किंवा किती मार्क्स मिळाले नाही का, मार्क अचीव. आता त्याच्यानंतर सेकंड आहे, समजा 800 मध्ये या 480 मार्क्स. बरोबर. त्याच्यानंतर पुढच्या बघा 600 मध्ये 390 मार्क्स. बरोबर. 750 मध्ये 450 मार्क्स आहे आणि 700 मध्ये 385 मार्क्स. तर आता हे जे मार्क्स आहे हे तुम्ही पाहिले 5 स्टुडंटचे, तर यांच्या फक्त एका ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्ही हे नाही ठरवू शकत की कोणता स्टुडंट याच्यामध्ये सगळ्यात जास्त हुशार आहे किंवा कोणाची रँकिंग काय. फक्त एक ओव्हरव्ह्यू बघून नाही करू शकते. इथं फक्त 5 स्टुडंट आहे. आता कॉलेजमध्ये असे कितीतरी स्टुडंट असतात, हजारो स्टुडंट असतात. यांना तुम्ही कम्पेअर कसं करू शकता. मग याच्या कम्पेअर करण्यासाठी कॉमन ग्राउंड असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की यांना 65% आहे, यांना सांगितलं 60% आहे, यांना 65% आहे अगेन, त्याच्यानंतर 60% आहे आणि इथे बघितलं तर दॅट इज 55%. आता तुम्ही समजू शकता की हे 2 जण सगळ्यात जास्त मार्क आहे आणि म्हणून ते सगळ्यात 1 नंबर रँकला येतील नाही का. आता तुम्हाला इझिली या ठिकाणी आल्यावर का समजलं, कारण की पर्सेंटेज हा एक कॉमन प्लॅटफॉर्म आहे. म्हणून पर्सेंटेजला थोडक्यात काय म्हणू शकतो, इट इज अ कॉमन प्लॅटफॉर्म टू कम्पेअर डिफरंट एंटिटीज ऑन अ कॉमन ग्राउंड. म्हणजे एका कॉमन ग्राउंडवर कशा पद्धतीने याला कम्पेअर करायचं, तो हा एक असा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे नाही का. मग अशी त्याची एक्झामची आणि रिअल लाईफची नीड आहे. लक्षात सगळ्यात पहिले आपण समजून घेतलं नीड काय. आता बघू आपण की पर्सेंटेजची डेफिनेशन काय.
खरं पाहिलं तर आजच्या स्टुडंटला पर्सेंटेज हा टॉपिक फक्त एवढंच माहिती आहे की बघा, जसं मी सांगितलं की 42% ऑफ लेट से 250, तर आजच्या मुलांना एवढंच माहिती आहे की पर्सेंटेज बद्दल, दॅट इज 42/100 इंटू 250, बरोबर. पण मोस्ट ऑफ द आपल्या स्टुडंटला हेच माहिती नाही की याच्यापैकी 100 कुठून आलेले असतात, नाही का. याचा आपल्याकडे काहीच रेफरन्स नाही आणि त्याचे फायदे किंवा तोटे काय हे आपल्याला माहिती नाही. कारण 100 हा खूप चांगला नंबर आहे तसं पाहिलं तर, पण बऱ्याच ठिकाणी हा आपल्याला क्रॅम करतो, म्हणजे तो कन्व्हिनियंट नंबर नाही. उदाहरण सांगायचं झालं तर बघा, लक्ष द्या इकडे. जर मला आता करायचे समजा 33.33% ऑफ लेट्स से 120, बरोबर. आता तुम्हाला माहिती 33.33 100चा थर्ड पार्ट आहे, म्हणून तुम्ही सांगू शकता की हा याचे 33.33% आहे 40, बरोबर. पण हे केव्हा, जेव्हा तुम्हाला माहिती की दिस इज 1/3 तेव्हा कळतं. कारण की 100 हा 3 ने डिव्हिजिबल नाही, त्यानंतर 100 6 ने डिव्हिजिबल नाही, 100 7 ने नाही, 8 ने नाही, 9 ने नाही, 11 ने नाही, 12 ने नाही. या सर्व नंबरने डिव्हिजिबल नसल्यामुळे त्याचे तेवढे पार्ट केल्यावर आपल्याला एक डेसिमल नंबर मिळतो आणि म्हणून आपल्याला ते इनकन्व्हिनियंट वाटतं. फॉर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल देतो. जसं मला 14.28% ऑफ 70 काढायचे, तर असं तुम्हाला ते खूप कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, नाही का, खूप कॉम्प्लिकेटेड. पण जर मी सांगितलं तुम्हाला की 100ला 7 ने डिवाइड केल्यावर 14.28 येतात, तर तुम्हाला ते इझी वाटेल आणि तुम्ही म्हणाल इट्स 1/7 ऑफ ए आणि तुमची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे, बरोबर. मग हे काही जे काही इनकन्व्हिनियन्स आहे ना, हा कसा आला तर 100 बद्दल आपण नीटने समजून घेतलं. मग पर्सेंटेजची खऱ्या अर्थाने हिस्ट्री काय, नक्की कशी असतं पर्सेंटेज हे मी तुम्हाला सांगतो. बघा, आपल्या इथे एक देश आहे, त्या देशाचं नाव आहे ग्रीस. आता या ग्रीस देशामध्ये काय होतं, या ग्रीस देशामध्ये एक करन्सी होती, हायेस्ट करन्सी. त्या करन्सीचं नाव आहे सेंट. लक्ष द्या, त्या करन्सीचं नाव आहे सेंट. आता सेंटची व्हॅल्यू होती 100. सेंटची व्हॅल्यू किती होती, 100. आणि म्हणून ग्रीसमध्ये जर एखाद्या व्यक्तीकडे 20 रुपये असले तर तो काय म्हणायचा, आय हॅव 20 पर सेंट. आय हॅव 20 पर काय सेंट. तर हा पर आणि सेंट दोन वेगवेगळे शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय होता, तर सेंट ही त्या देशातली हायेस्ट करन्सी आहे आणि त्या व्यक्तीकडे 20 रुपये अशा आहे. आणि त्याच कन्सेप्टला उचलून आपल्या इथल्या लोकांनी इंडियात आणली. जसे बरेच कन्सेप्ट आले सिम्बॉल मध्ये, बघा अल्फा, बीटा, गॅमा, हे असे सगळे ज्याला म्हणतात ना ग्रीक अल्फाबेट आहे. या ग्रीक अल्फाबेट्स मध्येच तुम्हाला कम्प्युटरवर पर्सेंटेज हा विषय आहे आणि पर्सेंटेज मीन्स आउट ऑफ 100. म्हणून तुम्ही पर्सेंटेजला जर ग्रीकच्या याच्यावर डिफाइन केलं तर तो काय होईल बघा, पर्सेंट याचा स्मॉल स्केल मध्ये अर्थ कसा होतो बघा, इट्स पर अँड सेंट. सो व्हॉट इज पर, पर मीन्स आउट ऑफ, पर मीन्स काय, आउट ऑफ, अँड सेंट मीन्स काय होतं, 100. लक्ष द्या, सेंट मीन्स काय होतं, 100. सो पर्सेंट मीन्स आउट ऑफ 100 असं त्याला एक स्ट्रोक मध्ये म्हणू शकतो, नाही का. पण लक्षात ठेवा, 100 इज नॉट युनिव्हर्सली एक्सेप्टेड इन वैदिक मॅथ्स. वैदिक मॅथ्स मध्ये नाही केलं. वैदिक मॅथ्स मध्ये म्हणतात यू शुड बी फ्लेक्झिबल, यू शुड नॉट ऑलवेज टेक 100. कारण की तुम्हाला फ्लेक्झिबल राहायचंय त्या दृष्टिकोनाने. तुम्हाला फक्त असंच नाही करायचं की 100 यायचे, नाही का. त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी स्ट्रॅटेजी नवीन करावी लागणार, ती आपण लेक्चर मध्ये शिकणार. आता गडबड काय होते, मी सांगितलं ना की 100चा प्रॉब्लेम कुठे अराईज होतो बघा. लक्षात इकडे नीट बघा, आपण डेफिनेशन शिकलोय, आता पुढच्या भागाकडे जाऊ. नक्की प्रॉब्लेम काय होतो. फॉर एक्झाम्पल, मला 37.5% ऑफ उदाहरण घ्या 480 करायचंय. आता मला ही व्याख्या काय शिकवते हे मी सांगतो बघा. इकडे बघा, दॅट इज 37.5/100 इंटू 480, बरोबर. मग मी काय म्हणणार, दॅट इज 375/1000 इंटू 480, बरोबर. मग मी काय करणार, 0 0 कॅन्सल केले, 25 4 जार 50 आणि मग माझ्याकडनं ओव्हरऑल व्हॅल्यू होते 180, बरोबर. सो इट टेक्स लॉट ऑफ टाइम, खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे बघा. याच्या जागी जर मी केलं दॅट्स 3/8 ऑफ 480 आणि मग मला व्हॅल्यू मिळते 180.
अशा पद्धतीने बघा, याच्यावरनं मी इथे आलो तर ही डेसिमल सिस्टीम होती, रिलेटिव्हली मी इथे वापरली रेशो. मग ही जी सिस्टीम पर्सेंटेजला असते ना, हीच मुळात आपल्याला शिकायचं, कारण ही फास्टेस्ट आहे आणि इझिएस्ट आहे. आणि वैदिक मॅथ्स मध्ये अशाच पद्धतीने डेसिमलने ते एक रेशो आणि अशा पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणून पर्सेंटेज हे मूलभूत बघायला गेलं तर वैदिक मॅथ्स मध्ये त्याला एक फ्लेक्झिबिलिटी दिली, 100लाच व्हॅल्यू असते असं नाहीये. मग आता बघूया आपण पहिली सिस्टीम जी वैदिक मॅथ्स मध्ये आहे, तिचं नाव आहे इक्विव्हॅलेंट सिस्टीम ऑफ पर्सेंटेज. लक्षात आहे, दॅट इज फर्स्ट सिस्टीम. आता इक्विव्हॅलेंट सिस्टीम याचा अर्थ काय, कारण आपण शिकलो ना पर्सेंट मीन्स आउट ऑफ 100, तर तोच उपयोग आपण आता याच्यामध्ये करणार आहे. याचे मी तुम्हाला 5 प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला इझी वाटेल. आता बघा, लक्ष द्या इकडे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट प्रॉब्लेम नंबर 32% ऑफ 250 हे मला कॅल्क्युलेट करायचं. आता मी काय करेल बघा इकडे, मग या ठिकाणी कसं व्हेरीफाईड करायचं की 100 मध्ये 32 आहे तर 250 मध्ये किती, हे एक प्रॉपर मेथड आहे. 100 मध्ये 32 आहे तर 250 मध्ये किती, अशा पद्धतीने करायचा. आता हा जो अननोन पार्ट आहे तो शोधायला मला काय करावं लागेल, इट्स 250 into 32 अपॉन काय आलं 100 and get cancel. 5 2s are 5 5s are, then my answer is 80. So this is the proper system of equivalent system. नाही का, इक्विव्हॅलेंटचा पुढे जाऊन खूप जास्त उपयोग होणार आहे, त्याला आपल्याला नीट पद्धतीने हे करायचं आहे, नाही का. आता जाऊया आपण पुढे, अजून पुढे जाऊया. लक्ष द्या इकडे, 5 प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करू इकडे. नेक्स्ट, 16% ऑफ 475. बरं, आता मी परत काय म्हणेल बघा इकडे, लक्ष द्या. दॅट इज 100 मध्ये 16 आहे तर 475 मध्ये हाऊ मच. बरं, हियर 100 मध्ये किती आहे, 16 आहे, तर 475 मध्ये किती. मग मी काय म्हणेल, 475 into 16 upon 100. So 25 4s are and this is 19. So overall it is 76. किती आलं, 76. लक्षात इकडे अशा पद्धतीने तुम्ही पर्सेंटेज इझिली कॅल्क्युलेट करू शकता. आता आपण अजून 3 प्रॉब्लेम बघू इथे, नीट लक्ष द्या. अजून 3 प्रॉब्लेम आपल्याला बघायचे. नेक्स्ट, 11.5% ऑफ 400. लक्षात इथे काय म्हणा, मी 100 मध्ये 11.5 आहे तर 400 मध्ये हाऊ मच. आता बघा इथे इक्विव्हॅलेंसचा एक खूप छान यूज आहे. मी तुम्हाला पहिले काढून दाखवतो आणि मग त्याला शॉर्टकटनी कसं करायचं हे सांगतो. आता इथे तुम्ही काय म्हणणार बघा, लक्ष द्या. 400 into 11.5 upon 100. मग 100 कॅन्सल आउट केले आणि मग इथे बघा, दिस इज 46. हे किती आले, 46. आता इथे काय झालं होतं की तुम्ही एकदम प्रोसेसला फॉलो केलं, पण अजून जर नीट ऑब्झर्व केलं तर बघा इथला जो कोरिलेशन आहे ना, हा 4 आहे. मग इथे आपलं रिलेशन 4 मी केलं तर तुम्हाला डायरेक्टली पण आन्सर मिळू शकतं. जसं 11.5 into 4 केलं, असं आपण फ्रॅक्शन मध्ये शिकलो होतो. तर काय होतं, दिस इज 11 1/2. मग हा 23/2 into 4 आणि तुमचा आन्सर येतं 46. म्हणजे लवकर आन्सर येतं बघा, लक्षात आहे. अशी पद्धत पण तुम्ही तिथे फॉलो करू शकतात, नाही का. आता जाऊया पुढे. इक्विव्हॅलेंस मध्ये अजून आपल्याला 2 प्रॉब्लेम बघायचे. नीट बघा सगळ्यांनी. %60 ऑफ 165. आता मग मी याला कसं म्हणणार आहे, प्रोनाउन्सिएशन. 100 मध्ये 60 आहे तर 165 मध्ये हाऊ मच. सो दॅट इज 165 into 60 upon say 100. 0 0 get cancel. 5 2s are, then 5 33 and your answer is 99. लक्ष द्या, तुमचा आन्सर किती येत आहे, 99. आता जाऊया लास्ट आणि 4th प्रॉब्लेम कडे. लक्ष द्या इकडे, 5th नंबरच्या प्रॉब्लेम कडे जाऊ. आता एक आपण असं पद्धतीने काढून बघू की 100च्या वरचे पर्सेंटेज आले तर काय होतं. फॉर एक्झाम्पल से
फिफ्थ नंबर 120% ऑफ 35. 120% ऑफ काय आलं 35. आता मी काय म्हणणार आहे बघा लक्षात आहे, 100 मध्ये 120 आहे, 35 मध्ये हाऊ मच. म्हणणार असे काढून काय उपयोग होतो, कारण की पुढे जाऊन तुम्ही एक टॉपिक शिकणार आहे, त्याचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस. त्याच्यासाठी या पर्सेंटेजचा उपयोग होत असतो बघा. आता आपण बघूया, दॅट इज 35 इंटू 120 अपॉन से 100. 0 0 कॅन्सल, 5 2 जार 5 7 जार, and your answer is 42. So this is way you should use the equivalent system of percentage. Equivalent system of percentage. अशा पद्धतीने तुम्ही व्हेरियस कॅल्क्युलेट करू शकता. आपल्या ॲपवर तुम्हाला एक दिसेल की याच्या रिलेटेड जे हे असाइनमेंट तुम्हाला मिळत जातील नाही का. याचे भरपूर प्रॉब्लेम्स हे करून तुम्ही सोडू शकतात आणि प्रॅक्टिसनी मेथड खूप युजफुल आहे. पुढे जाऊन कन्सेप्च्युअल पण आहे आणि शॉर्टकट साठी पण हिचा खूप फायदा आहे. पण हिचे पण काही लिमिटेशन्स आहेत, ड्रॉबॅक नाही म्हणणार मी तिला, तिचे लिमिटेशन्स आहे. आता काय होतं बघा लक्षात आहे, इकडे जसं मला एखादा हे करायचंय, याच पद्धतीचा प्रॉब्लेम आहे बघा लक्षात आहे. फॉर एक्झाम्पल 28.56% ऑफ 210 हे करायचं आहे बरोबर. आता जी आत्ताची सिस्टीम आहे हिच्यामध्ये हे कॅल्क्युलेट करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे लक्षात, ऑलमोस्ट. कारण की हा एक डेसिमल काइंड ऑफ सब्जेक्ट आहे, नंबर आहे आणि हा नंबर त्याच्याने डिव्हिजिबल नाही होत. पण रिलेटिव्हली याला जर रेशो मध्ये आणलं तर हा येईल 2/7 ऑफ 210 आणि तुमचा आन्सर इझिली किती होऊन जाईल 60. परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी सिस्टीम वरनं मी इथे जर आणलं, ती जे काही सिस्टीम आहे वेगळी, तर तुम्हाला एक ऑब्झर्व, या सिस्टीमला म्हणतात डेसिमल सिस्टीम आणि इथे जर गेलो ना आपण तर त्याला म्हणतात, त्या सिस्टीमला म्हणतात रेशो सिस्टीम. म्हणून हे लक्षात ठेवा, रेशो इज द फास्टेस्ट अँड इझिएस्ट मेथड आहे. आणि आपल्याला आजच्या पार्ट मध्ये आणि पुढच्या लेक्चर मध्ये शिकायचं की रेशो सिस्टीम कशी इफेक्टिव्ह आणि टेरिफिक मेथड आहे नाही का. तर याची सुरुवात करूया. रेशो सिस्टीम ऑफ पर्सेंटेज लक्षात ठेवा. रेशो सिस्टीम ऑफ पर्सेंटेज. याच्यामध्ये रेशो म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. फॉर एक्झाम्पल सपोज 40% आहे. आता रेशो याचा अर्थ काय होतो की याला आपण एक शॉर्टर फॉर्मॅट मध्ये आणतो. जसं आहे फॉर एक्झाम्पल दिस इज 40/100 आणि मग याचा एक शॉर्टर फॉर्मॅट होतो 2/5, म्हणजे किती आलाय 2/5. आणि म्हणून हा जो फॉर्मॅट आहे आपल्याला वापरायला खूप सोपा आहे, सिग्निफाईड नाही का. याच्याऐवजी तुम्ही डायरेक्टली पण याला यूज करू शकता नाही का. 2/5 ला हा रेशो उचलून तुम्ही त्याला युटिलाइज करू शकता. म्हणून आपण याचा एक ऑर्गनाइज चार्ट बनवू आणि त्याच्यानंतर हे समजून घेऊ की स्टँडर्ड रेशो काय असतात आणि त्याचा कसा उपयोग आपल्या मॅथ्स मध्ये केला जातो. तर बघूया, इकडे लक्ष द्या. इकडे येणार आहे तुमचे रेशो, या बाजूला येणार आहे पर्सेंटेज आणि इथे येणार आहे व्हॅल्यू. आता जी मी व्हॅल्यू निवडतोय लक्षात ठेवा, वन 2 3 4 5 6 7 8 9 and 10. मी जी व्हॅल्यू निवडतोय ना, तर लक्षात घ्या ही एक मी व्हॅल्यू निवडतोय ती एक इमॅजिनरी व्हॅल्यू आहे. तिच्या जागी तुम्ही दुसरी पण काय व्हॅल्यू घेऊ शकतात नाही का. एक फक्त प्रॅक्टिस साठी व्हॅल्यू निवडतोय. सपोज आता मी एक व्हॅल्यू निवडली इथे 400, तर मला हे पर्सेंटेज काढायचे 400 वर. इथे तुम्हाला सगळे पर्सेंटेज येतील आणि या बाजूला त्याचा रेशो होईल. हा लक्षात आहे. आता आपण स्टँडर्ड रेशो घेऊ 10 20, 10%, 20%, 30%, 40%, त्याच्यानंतर 50%, 60%, 70%, 80%, 90%, and lastly 100%. So these are ratio. So what is the 10%? 10% is 10/100, which is 1/10. 1/10. तो त्याचा रेशो काय तो 1/10. आता त्याला कसं यूज करायचं आपण,
हा रेशो उचला आणि हा ऑपरेट ऑन 400 हा जर केला सो व्हॅल्यू ऑफ 10% ऑफ 400 इज 40. लक्षात आहे. मग इथे काय होतंय लक्ष द्या 1/10 आणि हा किती येतोय 40. हा किती येतोय 40. आता बघूया आपण त्याच्या पुढे जाऊ 20%. सो 20% काय येतोय सो दॅट्स 20/100 आणि इट बिकम्स 1/5. मग या ठिकाणी म्हणणार आहे 1/5 बरोबर. असं करत करत तुमच्याकडे सगळे रेशो मिळू शकतात तुम्हाला सगळे रेशो. जसं 30% इज 3/10 आणि तुम्हाला ऑपरेट करायचं 6 रेशो याच्यावर ऑपरेट केला तरी चालू शकतो किंवा अदर वे हे बघा 10% च्या डबल 20% येतात तर 40 च्या डबल इथे किती येतील 80 येतील. म्हणजे या ठिकाणी येऊन जाईल 80. नंतर या ठिकाणी 3/10 इथे येणार आहे 120. नीट लक्ष द्या इकडे कसे करतोय तुम्ही 10% च्या ट्रिपल करतोय. त्याच्यानंतर इथे येतील 2/5 आणि 160. त्याच्यानंतर हाफ आणि येतो 200. त्याच्यानंतर 3/5 आणि येतील 240. त्याच्यानंतर 7/10 येतील 280. त्याच्यानंतर 4/5 मग 4/5 येतील 320. 9/10 म्हणजे किती येतील 360. 100 म्हणजे तो 1 आणि त्याला म्हणणार आपण 400 बिकॉज एव्हरी नंबर इज 100% ऑफ इटसेल्फ. आणि हे त्याचे सगळे स्टँडर्ड रेशो झाले. बघा मी परत एकदा प्रोनाउन्स करतो 1/10 10% means 1/10 20% is 1/5 30% is 3/10 40% is 2/5 50% is half 60% is 3/5 70% is 7/10 80% is 4/5 90% is 9/10 and 100% is 1. Right? So let's go and utilize this ratio. अजून आपल्याकडे 4 महत्त्वाचे रेशो आहे लक्षात इकडे. That is 25% is 1/5 33.33% is 1/3 त्याच्यानंतर 66.66% is 2/3 and 75% is 3/4. बरोबर. अशा पद्धतीने सगळे रेशो होत आहे नाही का. आता लक्ष द्या इकडे यांचा आपण युटिलायझेशन करायला शिकू नये का. जसं 5 प्रॉब्लेम मधनं करू. प्रॉब्लेम नंबर 1 लक्ष द्या हे पण रेशो त्याच पद्धतीने काढलेले आहे. आता आपण यूज करू. सपोज 60% ऑफ 185 मला हे काढायचं आहे बरोबर. सो आय विल डायरेक्टली टेक गो टू हिअर अँड टेक द रेशो ॲज 3/5. मग 3/5 घेणार आहे मी म्हणजे याचा अर्थ होतो 3/5 ऑफ 185 आणि माझं डायरेक्ट आन्सर किती येतो 111 111. अशा पद्धतीने तुम्ही रेशोनी इझिली आन्सर काढू शकता. आता आपण असे 5 प्रॉब्लेम बघू म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट खूप इझी वाटेल नाही का. नीट पद्धतीने वाटेल. नीट लक्ष द्या. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2. लेट्स से 75% of 264 75% of 264. So here 75% is equivalent to 3/4. आता मी काय करेल बघा 75% is 3/4 of 265 हा केला. So your answer is 198. किती होतोय 198. बघा अशा पद्धतीने तुम्ही इझिली रेशोनी काढू शकता. खूप इझिली काढू शकता. आता पाहायचं आपल्याला सेकंड त्याच्या पुढे बघा. त्याच्यानंतर येतोय थर्ड नंबर. हा आता थर्ड नंबर बघा. समजा तुम्हाला एक अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आला की दॅट इज 40% ऑफ 13.5 पॉइंट मध्ये आलेला. काही घाबरायचं कारण 40 चा रेशो आपल्याकडे अवेलेबल आहे दॅट इज 2/5. तर आपण तिथे त्याला यूज करू बघा. दिस इज 2/5 ऑफ 13.5. आता 5 घेतला बघा 5 2 10. So your answer is 8.1. तुमचा आन्सर किती आहे 8.1. अशा पद्धतीने इझी होतंय नाही का. आता जाऊया प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये. म्हणजे रेशो इतकं इझी आहे फक्त रेशो उचलायचा आणि त्याच्याने तुम्ही कोणतेही आन्सर काढू शकता नाही का. पुढचा बघा. आता कधी कधी 100 च्या वरचे प्रॉब्लेम येतात त्याला कसं टॅकल करायचं बघा. इथे नंबर 4 दॅट इज 140% ऑफ से 35. तुम्हाला 140% ऑफ 35 काढायचे. आता तुम्ही काय करणार बघा 100 याला स्प्लिट करू शकता कारण 100% इज 1
बरोबर, अँड 40% इज 2/5. किती येतोय 2/5, दॅट इज 1, आणि हा येतोय 2/5. मग काय होणार आहे, ओव्हरऑल इट बिकम्स 7/5. ओव्हरऑल किती आलंय 7/5, आणि हा रेशो आपण इथे यूज करणार आहे. आता बघा इकडे लक्ष द्या, दॅट 7/5 ऑफ 35, and your answer is 49. आन्सर इज काय आलं 49. असे तुम्ही सगळ्या प्रकारचे रेशो इथे यूज करू शकता. अजून एक शेवटचा प्रॉब्लेम बघू आपण, नीट बघा याच्यातला, दॅट इज 5th नंबर बघा, 66.66% ऑफ 210. समजा असा प्रॉब्लेम आपल्याकडे याचा ऑलरेडी रेशो आहे, दॅट इज 2/3. काय तर 2/3, तर मग तुम्ही काय म्हणणार, दिस इज 2/3 ऑफ 210 अँड दिस बिकम्स 140. म्हणजे हा काय होणार 140. असे तुम्ही व्हेरियस प्रॉब्लेम्स करू शकता, इझिली करू शकता. तर ही रेशो सिस्टम ही खूप स्मूथ आहे, म्हणजे एकदम स्मूथ रिफॉर्म्स आहे की या रेशोच्या आधारावर तुम्ही कोणतेही प्रॉब्लेम करू शकता, नाही का, कोणतेही प्रॉब्लेम्स टॅकल करू शकता. याच्यापेक्षा मोठे प्रॉब्लेम्स पण घेऊ शकतात, आणि याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे लार्ज लेवलला आपल्याला पुढे पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस सगळीकडे याचा उपयोग आपल्याला मिळणार आहे. म्हणजे सगळ्या स्तरावर याचा आपण उपयोग करू शकतो, नाही का. अजून आपण 5 प्रॉब्लेम सोडून बघू पर्सेंटेज मधले, म्हणजे खूप इझी वाटेल तुम्हाला. लेट्स गो फॉर प्रॉब्लेम नंबर 6. फॉर एक्झाम्पल 250% ऑफ 84 असा प्रॉब्लेम. आता तुमच्या मनात येणार की हा तर 250% याच्यात आहेच नाही, तर कसं यूज करायचं बघा, या रेशोला कसं यूज करायचं. तुमच्याकडे 100 आहे, तेव्हा 100 म्हणजे 1 आहे, नॅचरली 200 म्हणजे 2 होतील, अँड 50% हाफ होईल. म्हणजे तुम्ही याला काय म्हणणार, दॅट्स 2.5. काय होणार 2.5 मीन्स 5/2 ऑफ 84, अँड your answer is 105. That's 5/2 of 84. So your answer is 210. इथे एक छोटी मिस्टेक माझ्याकडून झाली होती, पण सिंपल आहे, काही नाही. बघा लक्षात इकडे इट्स 5/2 ऑफ 84, तो किती होतो 210. अशाच पद्धतीने तुम्ही 100च्या वरचे पण रेशो नीट यूज करू शकता. आता काही वेगवेगळे पर्सेंटेज असे येतात ज्यामध्ये रेशो यूज करणं थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण तरी सुद्धा तुम्ही तिथे नीट रेशो यूज करू शकता. जसं बघा लक्षात आहे इकडे, कधी कधी असा प्रॉब्लेम तुम्हाला राईज होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल से 7.5% ऑफ 400 आहे, बरोबर. आता इथे काय झालं, तुमच्याकडे 7.5चा रेशोच नाही, मग तुम्ही कन्फ्युज होणार आहे, हा तर रेशो नाही माझ्याकडे. मग त्याच्यासाठी काही काळजी करायची गरज नाही, तुम्ही या रेशोला नीट यूज करू शकतो. वैदिक मॅथ्स इज डझंट हॅव एनी स्टिफनेस, इट इज अ फ्लेक्झिबल आर्ट. म्हणजे इथे थोडंसं विद्यार्थ्याला पण आपला ब्रेन चालवायला स्कोप दिलेला आहे, म्हणून ती असं स्टिफ नाही की असं आहे तसं करा. ते मॉडर्न मॅथ्स असतं, कारण त्याच्यामध्ये फॉर्म्युलेटिक असतो, फॉर्म्युला दिला आन्सर काढा. पण वैदिक मॅथ्स काय, इट्स अ फ्लेक्झिबल आर्ट, नाही का. आता बघा काय होतं, लेट्स यूज फर्स्ट ऑफ ऑल 75%. 75% काय तर 3/4 आहे, राईट. सो 3/4 ऑफ 400, तर हा येऊन जातो 300. म्हणजे तुमचे 75% किती आहे 300. मग आता काय होतं, हे बघा सिंपल गोष्ट आहे की इथे 75% म्हणजे 300 आहे. मग तुम्ही काय करू शकता, मला काढायचे 7.5%. आता इथून जर मी 10 ने डिवाइड केले तर नॅचरली इथून 10 ने डिवाइड केलं तर तुमचा बरोबर आन्सर येईल, आणि ते होईल 30. लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही बऱ्याच प्रकारच्या ठिकाणी रेशोचा नीट युटिलायझेशन करू शकता, हे लक्षात द्या. सो रेशो इज अ ब्युटिफुल आर्ट जी तुम्हाला सगळीकडे उपयोगाला येते, नाही. आता कधी कधी कन्फ्युजन असं होतं मुलांचं की ते रेशोचा ओव्हर यूज पण होतो. हा ओव्हर यूज पण रोखला गेला पाहिजे, ते समजलं पाहिजे की रेशोचा ओव्हर यूज कसा होतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे मला समजा काढायचे 90% ऑफ 120. 90% ऑफ काय 120. मग इथे काय होतं, आपल्याला वाटतं याचा रेशो अवेलेबल आहे, तर रेशो काढा. येस, रेशो आहे अवेलेबल, पण आपण अजून याला सोपं कसं करू शकतो, तर 90% ऑफ 120 आहे ना. मग तुम्ही काय करू शकता, तर 120 जो आहे, बरोबर आहे, इटसेल्फ इज अ 100%. इटसेल्फ इज काय 100. आता याच्यातून जर मी 10% जर मायनस केले तर मला किती मिळत आहे 90%.
कारण यामुळे काय होतं, तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेशन कमी करतं आणि सगळ्या ठिकाणी थोडं थोडं कॅल्क्युलेशन कमी करणं गरजेचं असतं. तर सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला याचे 10% तर इझिली काढू शकता ना 1/10. सिंपल याचे 1/10 केले तर 12 येतात. मग तुम्ही 12 जर इथून मायनस केले, सो यू कॅन इझिली गेट 90%. अशा पद्धतीने तुम्हाला 90% इझिली मिळतं. तर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला खूप हायर पर्सेंट काढायचे 90, 85, 95, तेव्हा 100 वरनं लेस करणं हे कधी पण इझी असतं, नाही का, सोपं असतं. आता डेसिमल ऑपरेशनचा एक फायदा तुम्हाला पर्सेंटेज मध्ये नेहमी दिसेल, एक डेसिमल ऑपरेशनचा. तो काय सांगतो बघा, लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला असं येतं तुम्हाला 25% ऑफ 85. आता इथे काय होतं बघा, 25% चा रेशो आपल्याकडे अवेलेबल आहे, तो 1/4. मग आपण काय करतो, इथे 1/4 ऑफ 85 करतो. दॅट इज 4 2 जार 8, 4 1 जार, देन 2 अँड देन 5, असं आपण पूर्ण डिवाइड करतो. आता इथे आपला वेळ खूप गेलाय डेसिमल करण्यात, पण रिलेटिव्हली जर तुम्ही नीट पर्सेंटेजचा उपयोग केला ना, तर तुम्हाला हा प्रॉब्लेम खूप इझी वाटेल. बघा लक्षात इकडे, जसं मला माहिती की ते 85 ला मला 4 ने डिवाइड करायचंय, पण नॅचरली 85 जो आहे तो 4 ने डिव्हिजिबलच नाही. मग मी काय करेल, त्याला डिव्हिजिबल कन्वर्ट करेल. जसं 84 प्लस 1 डिवाइडेड बाय 4, 84 प्लस 1 डिवाइडेड बाय 4. मग आता काय होतं, जर मी याला डिवाइड केलं तर 21 येतं आणि 1/4 तर ऑलरेडी इट इज डिव्हिजिबल, ऑलरेडी डिव्हिजिबल बाय 4 आणि त्याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 25%. आणि 25% इटसेल्फ मीन्स 0.25. म्हणून इथे तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, नाही का. सो अशा पद्धतीने डिव्हिजन मध्ये तुम्हाला खूप उपयोग होतो, डिव्हिजन मध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. कसा करता येईल बघा, इकडे लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता असं गृहीत धरा की 66 असं गृहीत धरा की तुम्ही 68 डिवाइडेड बाय 3 करताय. आता तुम्हाला माहिती 68 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. मग तुम्ही याचा क्लोजेस्ट नंबर घेतला, जसं 66 प्लस 2 डिवाइडेड बाय 3. तर आपल्याला माहिती की हा सरळ येतोय 22 अँड 2/3. बघा इकडे इट्स 0.66. तर फक्त तुम्हाला एवढंच करायचं. म्हणजे काय होतं की तुम्हाला डेसिमल ऑपरेशन्स पण खूप इझी होतं. लक्षात, डेसिमल ऑपरेशनचा भरपूर जास्त फायदा होतो, नाही का. हा तुम्ही इथे लक्षात ठेवा. हे पर्सेंटेजचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग आपल्याला आहे. आता जाऊया पुढे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. लास्ट आहे 10 नंबरचा. आता 10 नंबरचा याच्यामध्ये कधी कधी पर्सेंटेज मध्ये रेशो मध्ये काय होतं की तुम्हाला ऑपरेट करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रेशो ऑपरेट करताना ऑलवेज हे एकदम सिंपल थिअरी वापरायची असते. जसं फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट 70% ऑफ 120. बरोबर, मग मी यावेळेला दर वेळेला रेशो वापरला पाहिजे का, तर नाही. हे बघा सिंपल, बघा इथे साधी गोष्ट आहे. मी जरी रेशो वापरला 7/10 ऑफ 120, हा 0 कट होणार आहे. म्हणजे नॅचरली त्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला काय करायचं की हा 120 आहे, सो लेट्स टेक 10% ऑफ ए, तर हा 12 होईल आणि 12 7 आर नॅचरली 84. तसं विदाउट रेशो पण आपण या गोष्टी कॅल्क्युलेट करू शकतो, नाही का. हे सगळे जी सिस्टीम होती ना, हिलाच आपण म्हणतो रेशो सिस्टीम ऑफ पर्सेंटेज, आणि ती तुम्हाला खूप सिग्निफाईड आहे. तुमच्या अभ्यासात त्याचा खूप यूज. आता एक महत्वाची 2 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, ती म्हणजे रिप्लेसमेंट थेअरी. या पर्सेंटेज मधली खूप क्रुशियल थेअरी आपल्याला शिकायची, जी पुढच्या लेक्चरला आहे. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आहे, तर हायर रेशो सिस्टीम ऑफ पर्सेंटेज. मी त्याची नीड आता सांगतो आणि पुढच्या लेक्चरला आपल्याला त्याची गरज म्हणजे जी आहे ती समजल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायला सोपं जाईल. जसं फॉर एक्झाम्पल, मला एक कॅल्क्युलेशन आहे 42.85% ऑफ से 210. ते हे नॅचरल जे आहे ना पर्सेंटेज मध्ये, रेशो मध्ये कॅल्क्युलेबलच नाही, कारण की हा एक प्रकारचा डेसिमल सब्जेक्ट आहे ना, हा डिव्हिजिबल नाही. आपल्याला नेक्स्ट लेक्चरला हे समजून घ्यायचंय की याला कॅल्क्युलेट करताना समजा दिस इज 3/7 ऑफ 210 आणि तुमचा आन्सर येणार किती, 90. तर ही जी सिस्टीम आहे ना, हिलाच काय म्हणतात, हायर रेशो सिस्टम ऑफ पर्सेंटेज. अँड दिस विल वी लर्न इन द नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट लेक्चर जे असेल हायर रेशो सिस्टम ऑफ पर्सेंटेज, रिप्लेसमेंट थेअरी अँड स्प्लिटिंग ऑफ पर्सेंटेज. तर थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू. हसद